गेल्या 90 वर्षांपासून राहत असणाऱ्या आणि मोलमजुरी करून हाताला मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालवत असणारे सामान्य नागरिक पैशाला पैसा लावून जमा करून लाखो रुपयांचं घर बांधले होते। तसेच टॅक्स पावती, लाईट बिल आणि पाणीपट्टी हे सर्व भरून देखील घरे पाडण्याचं काम महानगरपालिकेने केलं आहे। तसेच गोंगडे वस्ती, मित्रनगर, नीलमनगर, अक्कलकोट रोड, कोंडानगर ब्रिज खालील सर्व लोकांचे अतोनात हाल होत आहेत। हे सर्व नागरिक बेघर झालेले आहेत। 2 दिवस झाले रस्त्यावर झोपतायत। त्या नागरिकांना नुकसान भरपाई आणि राहण्याची सोय त्वरित करण्यात यावी, अन्यथा महापालिकेसमोर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरबी दयावन बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, विजय कांबळे, दादा सरवदे, भैया साबळे, माधू इनामदार, रविकांत भालशंकर, बुद्धभूषण कांबळे, विश्वरत्न कांबळे, राहुल बाळशंकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। वर्षापासून राहत असणारे पिढ्यानपिढ्या याच ठिकाणी गेले असल्यामुळे हे महापालिकेचे आयुक्त साहेबांनी कोणताही विचार न करता जे अतिक्रमण हटवण्याचा जो निर्णय दिलेला आहे ते अतिशय चुकीचा असल्यामुळे आणि सोलापूरमधल्या ज्या ठिकाणी जे गरीब लोक राहत होते त्या ठिकाणीच नाही का त्यांच्या घर उद्ध्वस्त करण्याचं काम अतिक्रमण केलेलं आहे आतापर्यंत। त्यामुळे कोंडानगर या ठिकाणी तर महिलेचा जीव गेला, त्या ठिकाणी बाहेर रस्त्यावर रोडवर राहून ब्रिजच्या खाली तिचा जीव गेलेला आहे। असे हजारो एक लोक बेघर झालेले आहेत, त्यांना घरापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे। तरी अजून गोंगडे वस्ती या ठिकाणी परवा दिवशी 2 दिवसाखाली अतिक्रमण काढण्यात आले, मित्रनगर या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले। असे लोक एवढे संतापला गेलेले आहेत की त्या लोकांचा अतिशय त्यांनी राहणार कुठं जगणार कुठं, सर्व नाही का शारीरिक कामकाज, ज्या अंघोळ बाथरूमला जाणे हे सर्व करणार कसे। कारण असे लोकांना आयुक्त साहेबांनी वैयक्तिक व्हिजिट देऊन त्यांची काय ती स्वतःची परिस्थिती बघून त्यांना लवकरात लवकर राहण्याची सोय करण्यात यावी, अन्यथा सोलापूरमधल्या आरबी दयावन संस्थेच्या वतीने महापालिकेवर उग्र प्रकारे आंदोलन, हे मोठ्या प्रकारे आंदोलन असे छेडण्यात येईल। आयुक्त साहेबांनी याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर गरीब लोकांची सोय करण्यात यावी।